नमस्कार, मी कीर्तिराज गायकवाड, ग्रो इंडिगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यात कुरळपूर्णा या गावात सुमित भाऊ यांच्या संत्र्याच्या बगीचात आलेलो आहे। तर संत्र्याच्या बगीचात त्यांना मातीतनं येणाऱ्या बुरशीचा की जेणेकरून पुढे जाऊन त्याचा फायटोथोरामध्ये रूपांतर होत होतं, तर या मातीतनं येणाऱ्या बुरशीमुळं त्यांचं फार प्रचंड प्रमाणात नुकसान होत होतं। त्यासाठी त्यांनी ग्रो इंडिगो कंपनीचं ग्रोरायझा याचा वापर केला आणि त्यांना चांगला फायदा झाला। तर आता आपण जाणून घेऊया सुमित भाऊंकडनं की ग्रोरायझाचा वापर त्यांनी कसा केला आणि त्याचा नेमका फायदा त्यांना काय झाला। सुमित भाऊ नमस्कार, माझं नाव सुमित अरुणराव मोहोळ, राहणार कुरळपूर्णा, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। मागच्या वर्षी मी खूप सारे प्रोडक्ट माझ्या जमिनीत वापरले होते, त्यामुळे माझ्या झाडाची कंडिशन खूप खराब झाली। काय झालंय की जे जमिनीतून येणारे जे बुरशी रोग आहे ते मुळावाटे पूर्ण शरीरात त्याच्या पसरतात होते, बरोबर। आणि त्यामुळं काय होते की त्याच्यावर डिंक्या वगैरे हे सगळे रोग येत होते आणि कुठल्याच औषधीने ते कव्हर नव्हते होत। मग सरांनी आपले गायकवाड सर आणि धीरज सर माझ्या शेतामध्ये आले, त्यांनी मला हे ग्रो इंडिगो कंपनीचं ग्रोरायझा हे रिकमेंड केलं, तुम्ही एकदा हे वापरून बघा। आणि एकरी 1 किलो डोज आहे याचा। आणि त्यामुळं काय झालंय की माझ्या म्हणजे जी मी ताण सोडल्यानंतर जी झाडाची मुळांची संख्या कमी होते, यामुळं मुळांची संख्या पण वाढली, पांढऱ्या मुळीचं संरक्षण पण झालं आणि झाडांना अपटेकिंग करण्यासाठी म्हणजे जे काही मी शेणखत टाकलं, रासायनिक खत टाकलं आणि जैविक खत जे टाकलंय, तर त्याचं अपटेकिंग करायसाठी जे मुळांना फार फार चांगली मदत झाली। तर सुमित भाऊ, तुम्ही म्हणले की 1 किलो एकरी, पण याचा वापर करताना तुम्ही याचं ड्रेंचिंग केलं होतं की खताद्वारे याचा वापर केला होता? सर, मी पहिलं पाणी सोडल्यानंतर याचं पाणी करून म्हणजे ड्रेंचिंग माध्यमातून मी सोडलं होतं। ओके, म्हणजे तुम्ही 1 किलोचं हे जे आहे याचं द्रावण बनवलं आणि प्रत्येक झाडाला याचं ड्रेंचिंग केलं। तर ड्रेंचिंग केल्यानंतर साधारण तुम्हाला, जसे तुम्ही आता म्हणले की पांढऱ्या मुळीची वाढ झाली, तर याच्यात तुमच्या झाडामध्ये काय काय फरक दिसले? सर, साधी गोष्ट आहे, जर आपण काही खाल्लं नाही किंवा आपण थोडंसं काही खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये जसे आपल्याला हे दिसत नाही, बरोबर। आपल्या शरीराला लागलं की नाही लागलं, बरोबर। लागलं असेल तर आपण चांगले झालो, बरोबर। नसेल लागलं तर अशक्त साधी गोष्ट आहे की आपल्याला लागलेलं नाही, बरोबर। तशीच जे मी खतं वगैरे जमिनीत टाकले होते सोबत याचा वापर केला, तर झाडामध्ये ग्रीनरी मेंटेन होऊन राहिली, बरोबर। परत त्याला फ्लॉवरिंग, फ्रुटिंग जे काही होऊन राहिलं तर ते एकदम सशक्तपणे होऊन राहिलं, सशक्तपणे आणि योग्य वेळेवर। तर शेतकरी बंधूंना, आता आपण बघितलं की सुमित भाऊ यांनी ग्रोरायझा याचा वापर 1 किलो प्रति एकर आळवणीद्वारे म्हणजे ड्रेंचिंगद्वारे संत्र्याच्या बगीच्यामध्ये केलाय। तर आपल्या कुणाच्याही संत्र्याच्या बगीचात असा जर म्हणजे खतं टाकल्यानंतर ते लागू पडत नाही किंवा पांढऱ्या मुळीची वाढ व्यवस्थित होत नसेल, तर ग्रोरायझाचा वापर तुम्ही सर्वांनी अवश्य करा आणि याचा फायदा नक्की घ्या। धन्यवाद।